हॅलो फ्रेंड्स, आज सॅटर्डे सो मला सुट्टीचा दिवस, तर मी आज पास्ता बनवायचा ठरवला. सर्व साहित्य घेतले, सगळ्या भाज्या चिरून घेतल्या. टोमॅटो, मिरची, कॅबेज, सिमला मिर्च, कांदा. माझ्याकडे एवढ्याच भाज्या होत्या. एका साईडला पातेल्यात पाणी घेतलं. पाणी गरम करायला ठेवलं. त्यामध्ये थोडं मीठ आणि थोडं तेल पण घातलं. तेल जर पाण्यात आपण घातलं तर तो पास्ता एकमेकाला चिटकत नाही आणि थोडा मोकळासा निघतो आपला जेव्हा आपण निथळून घेऊ. आज काही मला पेने पास्ता किंवा मॅक्रोनी नाही मिळाला, तर रोटे पास्ताच घेतला. पास्ता मसाला, सगळी मसाले, टोमॅटो केचप आणि एकीकडे माझं पाणी गरम होत होतं. तर पास्ता मी पाण्यात उकडायला टाकते. थोडी पाण्याला उकडी आली की घाला आणि 7 ते 8 मिनटं चांगलं उकडून घेऊन नंतर ते एका चाळणीवर निथळून घ्यायचं आहे. थोडा अर्धा कच्चा असा थोडा पाहिजे, एकदमच खूप शिजलेला नको. दुसरीकडे मी आपली कढई घेतली. तेल आणि थोडं बटर घालून जिरा तळतळून घेतला आहे. आता एक एक करून आपण लसूण, नंतर आलं आणि स्लिट केलेल्या हिरव्या मिरच्या घालूयात आणि छान परतून घ्यायचं आहे. मी वेगळं लाल तिखट काही घालणार नाही आहे. तर हिरव्या मिरच्या 3 ते 4 उभ्या चिरून घेतलेल्या आणि पास्ता मसाला, मॅगी मसालामध्ये जे काही तिखट आहे तेवढं इनफ आहे. सो आणि माझ्याकडे व्हाईट सॉस पास्ता किंवा रेड सॉस पास्ता असं काही आवडत नाही. आपला देसी पास्ता घरच्यांना आवडतो, तर तसाच बनवते. आता मिरच्या घालून घेतल्या आणि थोडं तेलावर मिरच्या परतून घ्यायच्या. सो त्याचा तिखटपणा छान लागतो. नंतर हे छान परतून गेलं आहे की आपण आता कांदा घालून घेऊया. कांदा परतायचा आहे. सोबत कांदा परतताना जरासं मीठ घालून घ्यायचं. सो तो पटकन शिजला जातो. छानसं परतून घ्यायचं. तोपर्यंत आपला पास्ता पण थोडा थंड होईल. मीठ घालून घेतलं आहे. थोडासा लालसर कांदा होईपर्यंत परतला आहे. आता व्हेजीस टाकूया. माझ्याकडे सिमला मिर्च होती, कॅबेज होता. यात तुम्ही वाटाणा, कॉर्न, गाजर हे सगळं घातलं तरी छान लागेल आणि दिसायलाही सुंदर दिसतो. तर सगळ्या भाज्या मी आता परतून घेते कांद्यावरती. त्यांचा अगदी खूपच मऊ नको व्हायला, थोडासा कच्चापणा त्याला पाहिजे. आणि ॲट लास्ट टोमॅटो टाकूया. एका साईडला मी मखाना थोडा तुपावरती परतून घेत होते. 2 मिनटं थोड्या भाज्या झाल्या की ॲट लास्ट टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो पण अगदी खूप भाजीला शिजवतो तसा शिजवायची गरज नाही आहे. थोडाफार परतून घ्यायचा, त्याचा कच्चापणा जरासा गेला तेवढं इनफ आहे. सकाळच्या नाश्त्याला आज निवांत वेळ होता. एकीकडे चहा, एकीकडे मखाना मी बनवत होते. सुट्टीचा दिवस म्हटला म्हणजे थोडा निवांत वेळ असतो. आता उकडून घेतलेला पास्ता मी कढईमध्ये ओतून घेतला. पण त्याआधी मी त्या भाज्यांवरती मॅगी मसाला आणि पास्ता मसाला आणि केचप टाकलेला. छान सर्व मिक्स केलं आणि फायनली आपला पास्ता रेडी. हॅपी सॅटर्डे टू एव्हरीवन.